विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतांना की जय। दुसऱ्या तरंगाचं रहस्य चालू होतं आपलं, आणि जे जगताच्या अनादित्वाविषयीचा विचार चालला होता त्याविषयी काही शंका समाधान केलेले आणि ते साखरे महाराजांनी केलेल्याचा विचार होता। जगताच्या मुख्य लोकश आहे तर जगताच्या अनादित्वाविषयी लोकांच्या मनात शंका राहते। केव्हापासून सुरू झालं वा हे जगत केव्हापासून सुरू झालं, केव्हापासून सुरू झालं तर अनादी हे त्याचं उत्तर आहे। त्या अनादीमध्ये मी अनेक 6 पदार्थ अनादी सांगितले, त्याच्यात एकमेव ब्रह्मच सत्य असल्या कारणाने तेच अनादी आहे, आणि बाकी तद्भिन्न जे अनादित्व येतं ते उत्पत्तीला धरून येतं की कारण ब्रह्माव्यतिरिक्तचे जे पदार्थ आहेत ते उत्पत्तीच्या दृष्टीने जरी अनादी दिसत असतील तरी शेवटाला टिकत नाहीत, म्हणजे शांत आहेत। म्हणून एकच ब्रह्मच तेवढं अनादी अनंत आहे, आणि तद्भिन्न सगळे मायाकृत पदार्थ हे अनादी शांत आहेत। शांत म्हणजे ब्रह्मविद्येने त्यांचा बाध होतो आणि मग त्यांचा अनादित्व सिद्धच होणार नाही। म्हणजे ते अनादी असून सुद्धा केवळ उत्पत्तीच्या दृष्टीने अनादित्व कथन केलेलं आहे तिथं। आणि एक ब्रह्म मात्र जे अज आहे, ज्याची उत्पत्तीच झालेली नाही, म्हणजे उत्पत्ती झालेली नाही म्हणजे नाहीच असं नाही, जे पूर्वीपासून सिद्ध आहे म्हणून उत्पत्ती नाही, म्हणजे जन्म झाला नाही। आत्मा जन्माला नाही, अज आहे म्हणून अनादी आहे। आणि मायाकृत पदार्थांच्या उत्पत्तीमध्ये क्रम आहे, मागचे पूर्व संस्कार हे उत्तर सृष्टीच्या उत्पत्तीला हेतू आहेत असं सांगितलं। मग ते मागचे कोणते धरायचे तर त्याच्यात अनादित्व अशा पद्धतीने कथन केलेलं आहे, त्याला वृक्षबीज नाही। आणि सगळ्यात जर याच्यातून बाहेरच पडायचं असेल तर बुद्धीमध्ये काही शंका ठेवायची नसेल तर असा भाग आहे, सृष्टी भगवंताकडून उत्पन्न जी होताना दिसते तर ते उत्पन्न झालेली सृष्टी ही त्याच्या संकल्पाने उत्पन्न झालेली, म्हणून प्रत्येक सृष्टीमध्ये संकल्प हा काम करतोच की त्या प्राणी कर्मसापेक्षित त्या प्राण्यांना त्यांची फलं प्राप्त व्हावीत। म्हणून प्रत्येक वेळेला जे कथन झालं उत्पत्ती झाली ते त्याच्यात मागचं कर्म पुढच्या सृष्टीला हेतू ठरूनच उत्पत्ती होते। मग कशी होते, नष्ट झालेल्या पदार्थाची उत्पत्ती कशी काय होईल, परत तिथे कारण कार्य संगती कशी लागते, त्या तिथं आकस्मित झालेली दिसते। मागची एकदम आकस्मिक उत्पत्ती होते, पण आकस्मिक उत्पत्ती ही कर्म हेतूला धरून आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर मग विसंगती तयार होईल की मागून उत्पन्न झाली। तसं तुम्हाला मागं म्हटलं होतं की बरेच पक्षी हे आता काय झाले, नष्ट झालेले दिसतात। आणि मग ते लोक म्हणतात, आता जे थोडे विज्ञानवादी राहतात तर ते म्हणतात की बरेच पशुपक्षी नष्ट झाले, पुढे या सृष्टीत काही राहणार नाही। बरोबर आहे ना, काहीच राहणार नाही हेच आम्हाला करायचं आहे, कारण ह्याच्यात काही राहायला नाही पाहिजे, नाशच होत जाणार आहे। आणि मग सगळे नाश झाल्यावर परत कसं काय उत्पन्न होईल, तर परत हे भगवंताच्या संकल्पाने उत्पन्न होते ते मानतच नाही। आणि आध्यात्मिक जे आहेत ते सृष्टीचा करता हा ईश्वर मानून संगती लावतात, आणि विज्ञानवादी नुसते अणु परमाणु जड कारणवाद हे मानून निसर्ग मानून त्याच्यावरती चाललेलं आहे, तर असं भागत नाही। म्हणून पूर्व संस्कार उत्तर संस्काराला काय आहेत, हेतू आहेत, कारण आहे। आणि याचं चिंतन केल्यावर मग असं लक्षात येतं की एकदम पूर्वी तरी कोणते पदार्थ कसे तयार झाले, एकदम सुरुवातीला पहिल्यांदा सृष्टी उत्पन्न झाली ते ईश्वराचंच मनोगत आहे का नाही, ईश्वराच्या मनोगताने सृष्टी उत्पन्न झालेली, त्याच्या मनोगत हे प्रारंभिक बीज आहे। या सृष्टीचं प्रथम बीज कोणतं असेल तर एकलेन कंठवेची म्हणून याळीने केली निर्माण हो 14ही भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागविया माया सूत्रधारी। तर तुम्हाला असं हे निळबराय सांगतात वर्णन करून कसं मानावं लागेल, आणि जर असं जर नाही केलं तर सृष्टी विसंगती झालेली दिसते। मला हा एकदम सुंदर विचार साखरे महाराजांनी सांगितला। कोण सांगतंय, काय सांगा?
सगळं अनवर्थ केलं. चला. सगळं सांगितलं. बरं, तरी तुमचा अनुवाद ऐकू द्या ना मला, काय केला तुम्ही. माझा अनुवाद झाला. सांगा, नवीन कोण सांगता का? नाही सांगत. कळतकर साहेब सांगतात का? नाही. कळतकर ताई सांगतात का? कुठे गेला कळतकर ताई? कळतकर ताई कुठं बसले? माग आहेत, माग. हा दिसत हां, चला सांगा. अजून दुसरा भोसले ताई सांगा का? नव्हता. लगड ताई सांगा. नव्हता. डुमणे ताई, मगर ताई, जगताला अनादी का म्हटलं म्हणून वेदांच्यावर पूर्व पक्षाने घेतलेलं. तर जगताची उत्पत्ती झाली असं जर म्हणलं तर त्याचा आरंभ मानावा लागेल. कधीतरी याचा आरंभ झालेला आहे. आणि मग याला पुन्हा त्या जगताच्या उत्पत्तीला तिथं संस्कार कुठून आणणार अशी शंका उत्पन्न होतं. कारण ते पूर्व पक्षाला त्याची खोली समजली नसल्यामुळं त्यांनी वेदांताला हे केलं नाही. आता खोली समजण्यासाठी सुद्धा वेदांत शास्त्रात थोडा अध्ययन व्हावं लागतं. शास्त्र विचार झालेला जोपर्यंत शास्त्र विचार होत नाही ना तोपर्यंत खोली लक्षात नाही. नुसत्या एवढ्या जर शब्दांनी जर खोली कळाली असती तर मग फार लवकर सुटसुटीत झालं असतं. पण तुम्ही जसं चिंतन करत जाताल पुढच्या शास्त्राचं, कारण पुढच्या शास्त्राचं चिंतन अजून शास्त्र चिंतनाला सुरुवात व्हायची आहे तुमची. ते कुठे एक 4थ्या तरंगात आहे बरं. आता हे पुढचा तरंग लवकर संपल, कारण का त्याच्यात जास्त विशेष विचार म्हणजे विचार चांगला आहे पण तरंग लवकर संपेल. तो गुरु शिष्याचा विचार दिलेला आहे, कारण गुरु शिष्य परंपरेतून अध्ययन करायला शिकवलेलं आहे आणि तो विचार पुढे येणार आहे आता. तर तेव्हा ज्याचं चिंतनच जास्त झालेलं नाही तर त्याला थोडंसं कळायला सुरुवातीला कठीण आहे, पण नंतर तोच त्याच्या मुखाने ते कबूल करू करेल. चला. तर मग ते म्हणतात की जगताचा आरंभ झाला तर याला कुठला पहिला संस्कार कुठून आला. तर असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो तर तुम्हाला उत्तर देतात नाही म्हणून तुम्ही म्हणता की हे अनादी सृष्टी अनादी असं वेदांती बोलतात. पण आणि त्यांना जर विचारलं पुन्हा की ब्रह्मज्ञानी हा वाटेल तसं आचरण का करतो तर ते त्याचं प्रारब्ध आहे. हा, प्रारब्ध, माया, अजून काय सांगितलं? अनादी अशी पद जी आहेत त्या पदांचे अर्थ कळाले पाहिजे. एखादा तत्ववेत्ता वाटेल तसं आचरण का करतो तर त्याला असं एक कोविधिक कोनिषेध हा असं वेदापासूनच तो विचार आलेला आहे. तत्ववेत्ता पुरुषाला काही करणे राहत नाही, हा तत्ववेत्ताचा विचार आहे. साधकांचा विचार नाही. साधक त्या मर्यादेत राहतात आणि मर्यादेत तत्ववेत्ता सुद्धा राहतो. पण शेवटला ज्या वेळेला सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अवस्था आहेत त्याच्यातला सत्वापत्ती असंशक्ती अवस्थेतला जो महात्मा पुरुष आहे तो साधकांच्या दृष्टीने चांगला राहतो आणि पुढे गेल्या पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अवस्थेमध्ये मात्र मग कथन करायला कठीण होईल त्यांना, कारण तो स्वतः जगतो पण कथन करायला कठीण आहे. पण सत्वापत्ती आणि आसनशक्ती यामधला जो महात्मा पुरुष आहे तो साधकाचे प्रश्न सोडवायला चांगला आहे. चला. तर मग वेदांताला उत्तर देतच नाही म्हणून ते असे मुस्कटवादीचे उत्तर देतात असं पूर्व पक्षाचं म्हणणं येतं. कारण त्याचं शास्त्राचा अभ्यास झालेला नसल्यामुळे ह्या शंका येणं बी सहज आहे, कारण ते मनुष्य बुद्धीचा सामान्य असल्यामुळे त्यांना ह्या शंका आल्या पण पाहिजे. आणि सामान्यत्वाने या शंका येतात. माणसाने सुतर्क करावे, कुतर्क नाही करावे. सुतर्क असेल तर चालतो, तार्किकता चालते, कारण तर्क हा सुसंगत असला पाहिजे नेहमी आणि फलदायी असला पाहिजे, त्याला सप्रयोजन होतो पाहिजे त्याला. अशी जर शंका केलेली असेल तर ती शंका चांगली असते. म्हणून शंका सप्रयोजन, त्याला फल पाहिजे. आता महाराज सांगा तुम्ही एवढे विद्वान आहेत तर मग तुम्ही गाढवाच्या अंगावर किती केस असतात हे आम्हाला सांगा. तुला काय करायचे गाढवाचे केस मोजून? गाढवा त्याला गाढवा, त्या गाढवाला केस समजवल्या फल काय आहे? फल सांगा ना आम्हाला काय आहे त्याचं. नाही त्याला काय फल नाही. पण ती जर सुतर्क म्हणजे तर्क सुतर्काने असेल तो तर ते चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. आणि त्याच्यामुळे काय होते त्या उत्तराची खोली सुद्धा
निघत असते. काही वेळेला ते राहून जाते सांगता सांगता, पण सुतर्क असेल तर तो निघून जाते. मध्ये बोलल्यावर पण राहते खाली खोली. हा खोलीचा, पण ते सुतर्क पाहिजे आणि शास्त्र पूर्ण संगतता ऐकून पाहिजे घेऊन त्याला. बोललं नाही पाहिजे. पुढे आणि मग तत्वविचारामध्ये जेव्हा फसवून त्यांचे तोंडावर वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लादण्यात असं शास्त्रकार दयाळू शास्त्रकार आहेत, त्यांना असं काय करायची गरज शास्त्र कोणी केलं? शास्त्रकारांनी. जे आस्तिक शास्त्रकारांचा विचार जास्त करतो आपण, नास्तिकांचा. नास्तिक शास्त्रकार कोणाला म्हटलेलं आहे? नास्तिक कोणाला म्हणतात? देव न मानणाऱ्याला नास्तिक नाही म्हणत. हे लक्षात ठेवा. वेद जो वेद प्रामाण्य मानत नाही त्याला नास्तिक असं म्हणतात. देव नाही मानला तरी आम्हाला काय अडचण नाही, कारण हे आज ना उद्या कधीतरी तो तिथपर्यंत पोचेल, त्याला नास्तिक असं. पण वेदाचं, कारण त्याला वेद प्रामाण्य मांडल्यावर एक प्रमाण त्याला सांगितल्यावर त्याला मान्य झालं पाहिजे ना. तुम्ही असं बोलता याला महाराज काय प्रमाण, तर आम्ही वेदापासून बोलतो, म्हणजे वेदातलं प्रामाण्य. आणि तो जर वेदच मानत नसेल, नाही मी नाही वेद मानत, दुसरं काहीतरी सांगा, दुसरं काय तुला सांगणार आहे त्या, म्हणून त्याला अंतिम प्रामाण्य कोणतं आहे? वेदाचं प्रामाण्य. जो मनुष्य वेद मानतो त्याच्याबरोबर बोलायला अडचण नाही, आणि मानतच नाही त्याच्याबरोबर बोलून उपयोगही नाही. म्हणून जे वेद मानतात ते आस्तिक, आणि वेदाला मान्यता देत नाहीत ते नास्तिक असा शब्द प्रयोग आहे. व्यवहारात लोक नास्तिकच आहे, ते देवपूजा करत नाही. नका कारण काय अडचण आहे? देवपूजा नाही केल्याने तो नास्तिक ठरत नाही, पण तो वेदालाच मानत नाही इथे जर गेला तर नास्तिक करतो. म्हणून 6 शास्त्रकार काय आहेत? सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. हे 6 शास्त्रकार आस्तिक आहेत. माध्यमिक, योगाचा, सौतांत्रिक, वैभाषिक आणि 4 वाग दिगंबर हे नास्तिक शास्त्रकारांचा विचार आहे. तर मग शास्त्रकारांचं उलट दयाळू येतं, ते आपल्या हिताचाच विचार करतात. म्हणून फक्त आता आपल्याला जगत अनादी आहे की नाही हा विषय आहे, बरोबर आहे. तर शंकाकारक प्रथम ते विचारतात की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थाच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म संस्कार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही हे पण आधी केलं पाहिजे. आणि सूक्ष्म संस्कार असतातच, नाहीतर एक सूक्ष्म संस्कार आहेत आणि स्थूल जगत आहे, याची संगती आहे. आधी सूक्ष्मच असतं आणि सूक्ष्माचा विस्तार स्थूलामध्ये होतो. मग जर सूक्ष्म नसतील तर स्थूल उत्पन्न होणारच नाही. म्हणून आता हे आपण जे जगत अनुभवतो त्याच्यात जे कर्म करतो त्या कर्माची सूक्ष्म रूप म्हणजे पाप पुण्य हे कुठे जातात? खात्यात जातात, आणि पाप पुण्याचा नंतर भोग होतो. आपण केलेल्या कर्माचे सूक्ष्म रूप म्हणजेच कोण? पाप पुण्य. आणि त्या पाप पुण्याने पुढच्या सृष्टीमध्ये पाप पुण्य अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याला अव्यक्त अवस्थेत राहायला अडचण नाही. आणि मग पुन्हा व्यक्त होताना, सृष्टी व्यक्त होताना भगवंत प्राणी कर्म सापेक्षित सृष्टीची उत्पत्ती करतो. पुढे तर मग त्याचे सूक्ष्म संस्कार ह्या कार्याचे असलेच पाहिजे त्याच्यामध्ये. तर तसं जर नाही मानलं तर मग माती वाचून घट झाला पाहिजे, तसं तर होत नाही. दया वाचून दुधा वाचून दही झालं पाहिजे. दुधा वाचून दही होत नाही, मातीशिवाय घट होत नाही, हे मान्य आहे आम्हाला. आणि मग कारणाशिवाय सत्य होते असं मान्य कसं होईल तुम्हाला? आपाप झाली म्हणले महाराज. काय काय म्हणते? आपाप नाही, त्याचा कर्ता आहे. पण त्या कर्त्याने मग कशी निर्माण केली? प्राणीकर्म सापेक्षित. म्हणजे बीज कोण आहे? ते जीवाच्या कर्माचं बीज जे आहे ते अदृष्ट आहे, आणि त्या अदृष्टामध्ये आता आपल्याला हे स्थूल बीज नाही पाहिजे. जसं आता हे झाडाचं स्थूल बीज कोणतं? समजा बाबळीचं झाड असेल, त्या बाबळीच्या झाडाचं बीज कोणतं? दामुका म्हणतात त्याला. शेळ्यांनी खाल्ल्या ना त्याच्यात ते दामुके राहतात, त्याच्यात ते दामुके पडतात. ते किंवा कावळा या वडाची फळं खातो आणि त्याच्या विष्ठेतून बीज बाहेर पडतं, ते कुठेही घरावर उगवते वडाचं झाड. तर हे स्थूल झाले बरं का, हे स्थूल झालं. पण त्या वडाच्या झाडाच्या बीजाच्या आत जो वाढणारा जीवात्मा असतो, कारण जीवात्मा जर नसेल तर त्याचं बीज झाड कसं होईल? मग त्या जीवात्म्याचं पापपुण्य धरलं जातं. या झाडांची पापपुण्य नाही धरायची. कशाची? दामुक्याचं काय पुण्य म्हणले महाराज? दामुका हा स्थूल आहे
त्याच्यापासून उत्पन्न झालेला वड सुद्धा आपलं हे बाभळ सुद्धा स्थूल आहे. ही स्थूल झाले, ही स्थूल संगती झाली. तरी सुद्धा स्थूल वटवृक्ष हा जसा कणिकेमध्ये राहतो, बीज कणिकेत राहतो, अगदी त्या पद्धतीने हे सगळे जीव आपल्या सूक्ष्म अवस्थेत राहतात. लक्षात आलं ना? कारण त्याच्या आतमध्ये कोण आहे? जीवात्मा हा एक सूक्ष्म आहे. मग तो जीवात्म्याच्या अंतर्गत संस्कार, आणि ते संस्कार पाप पुण्याने घटित, आणि मग त्याची उत्पत्ती. मग त्याला एखाद्या त्या जीवात्म्याला जन्म कशात द्यायचा आहे? येड्या बाबळीमध्ये. त्याला त्या बाबळीच्या बीजात जायचं असेल तर त्या बीजात तो ज्या वेळेला जलाचा आणि भूमीचा संबंध होईल त्यावेळेला ते बीज अंकुरित होईल. त्याच्यामध्ये या जीवात्म्याचा प्रवेश भूतांचे या तसं मावळी म्हणतात तसं या सगळ्या भूतांचं असं करणं आहे. म्हणून याला काय केलेलं आहे? अशी संगती आहे. म्हणून स्थूल पदार्थाच्या उत्पत्तीची बी एक संगती, तिथंही स्थूल सूक्ष्म भाव आहे. आणि जीवात्म्याच्या आत अंतर्गत कर्माची सूक्ष्मता, कर्म सूक्ष्म काय होतं? पाप पुण्य घटित होतं. आणि फल कोण देतं? कर्म देतं का पाप पुण्य? पाप पुण्य देतं. म्हणजे पाप पुण्य हे सूक्ष्म आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म. आणि मग त्याचे निर्मिती ते कुठे राहतं? जीवात्म्याच्या ठिकाणी. आणि तो जीवात्मा कुठे प्रविष्ट होतो? स्थूल बीजाच्या ठिकाणी. आणि स्थूल बीज स्थूल वृक्षाच्या ठिकाणी प्रविष्ट होतो. तर अशी संगती आहे. आणि मग त्याच्यात आता केलेल्याचे संस्कार कुठे जातात? त्या चित्तामध्ये जातात. ते चित्तात त्या संस्कार म्हणजे विहित निषिद्ध कर्माचे झालेले काय असतील ते सगळे. तर अशा पद्धतीने या सृष्टीची उत्पत्ती होते. तर जसं चिंतन कराल तसं तुम्हाला पुढे कळत जाईल आणखी की याच्यामध्ये असा आणागोंदी कारभार नाही. मनाला वाटेल तसं कोणी कुठे गेला, अजिबात नाही. एकदम रेषेत काम चाललेलं आहे. देवाचं काम आहे ते तंतोतंत. तो तसाच का वागतो? तू वाग, काय करायचं वागायचं, पुढचं पाहू आम्ही काय करायचं. म्हणून कर्म स्वातंत्र्य जरी दिलेलं असेल तरी भोगामध्ये तो पारतंत्र्यात गेला. त्यांनी कर्म केलं आणि भोगात पारतंत्र्य गेलं. कारण तुम्ही असंच होतं, किती प्रयत्न आहे, आम्हाला यशच आहे ना हो. तुम्हाला यश ये तुमच्या प्रारब्धानुसारच येणार आहे, जसं असेल तसं असायचं पुढे. आणि मग तुम्ही जर कार्याच्या उत्पत्ती त्याची सूक्ष्म अवस्था आहे असं जर म्हणतात, अनादित्व तर तुमच्या मनानेच सिद्ध केलेलं आहे. बरोबर. पुढे आणि मग समजा आता त्यांनी सांगितलं की ते कसं ते पाहावं, अनादित्व कसं पाहावं, म्हणजे हे सूक्ष्म संस्कार हे कसे ते पाहण्यासाठी त्यांनी वृक्ष विज्ञान सांगितलं आता. तर गवत उगवण्यासाठी गवताचे अंकुर हे पहिले त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यापासून गवत पुन्हा गवताच्या बीजापासून पुन्हा हे असं म्हणजे त्यांनी वृक्ष विज्ञान ही मालिकाच थांबणार नाही तुमची, ही सारखीच नाही थांबतच नाही. बरोबर आहे. मागच्या झाडाला बीज आली, फळं आली, फळात बीज एक किंवा ते बीजच काय वेळेला डायरेक्ट येते. तर ते बीज परत त्या बीजापासून वृक्ष, हे जशी परंपरा चालू आहे अखंड. पण झाडांची नाही परंपरा चालली, त्याच्यात असणाऱ्या जीवांचा समावेश ते पहा, नाही तर नुसती झाडं पात राहतात. झाडं स्थूल आणि सूक्ष्म ही बीज वेगळी आणि जीवाच्या ठिकाणची सूक्ष्म बीज वेगळी. जे जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या बीजाचा विचार केला हे लक्षात ठेवा. आणि वृक्षबीज हा न्याय जो आहे तो स्थूल दृष्टीने वरून सांगितलेला आहे. आणि ही जर मालिका थांबत नाही तर मग तुम्हाला अनादी आहे हे म्हणण्याशिवाय दुसरं उत्तरच नाही. तर अनादी आहे. तर त्याच्या आधी मगाशी तुम्हाला एकदा सांगितलं की भगवंताच्या संकल्पाने प्रारंभिक सृष्टी उत्पन्न झाली असं मानावं लागेल. प्रारंभिक सृष्टी केव्हा झाली? अनादी कालापासून झाली. जेव्हापासून त्याला म्हणजे एक कल्पना करा, ज्या वेळेला अनेक जीव भगवंताच्या सृष्टीमध्ये आले तर ह्याच्यातही अविद्येचीच कल्पना करावी लागते. कारण अविद्या संसर्गात आलेल्याच जीवामध्ये तो तरी कर्म कसा करेल याची पुराणामध्ये एक संगती दिलेली. अजून पुराणात काय म्हटलं की आदी नारायणापासून ब्रह्मा विष्णू महेश झाले. आदी नारायणाच्या नाभीतून ब्रह्मदेव झाला. ज्याची नाभी कवळी चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. म्हणजे याच्या आदिनारायणाच्या नाभीतून ब्रह्मदेव झाला.
आदिनारायणाच्या हृदय कमळातून विष्णू अवतरित झाले आणि आदिनारायणाच्या भ्रुकुटीमधून शिवजी झाले आणि मग त्यांना उत्पत्ती, पालन आणि संहार याची कामं दिली. मग ब्रह्मदेवाच्या पासून ज्या वेळेला प्रारंभिक प्रथम सृष्टी झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या, ऐका बरं, पुराणाने चांगली संगती सांगितली, तुम्हाला अशी बी पटली तरी काय अडचण नाही, येणं तेणं तुम्हाला जे पटेल ते तुम्ही धारण करू शकता. मग त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती कळाली का? कळाली. मग आता ब्रह्मदेव झाला, मग त्या ब्रह्मदेवाच्या मस्तकातून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्मदेवाच्या छातीमधून क्षत्रिय झाला, पोटामधून वैश्य झाला आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती झाली. हे त्याच्या अवयवातून उत्पत्ती झाली. मग आता त्याच्यात याच्यापासून संपूर्ण मानवी खाणी तयार झाली, मानवाची उत्पत्ती कथन केली ती. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातले हेच ज्या वेळेला कार्य करायला लागले त्यावेळेला वर्ण संकर झाला. या संपूर्ण संकरामधून भिन्न भिन्न जाती उत्पन्न झाल्या. सगळ्या जाती या वर्ण संकरातून झालेल्या आहेत. ब्राह्मण पुरुष आणि त्याच्या खाली क्षत्रिय स्त्री, क्षत्रिय पुरुष, क्षत्रिय वैश्य स्त्री, वैश्य पुरुष किंवा वैश्य ब्राह्मण, शूद्र ब्राह्मण असे संकर झालेले आहेत पूर्वी सृष्टीत. आणि नंतर मग एका ठिकाणी ती स्टॉप केली. आता तुम्ही संकर करू नका, आता इथून पुढे धर्माचं पालन चालू केलं. आता संकर का करू नका? कारण मोक्ष द्यायचा आहे ना, जीवांना काय करायचं आहे पुढे जाऊन, नाही तर मग सृष्टीमध्येच खेळत बसतील हे कवर इकडे. मग त्याच्यानंतर तिथे स्टॉप केली ती यंत्रणा आणि सगळ्यांना त्या वर्णाने आहे त्यांची कामं वाटून दिली. गुणकर्म विभागशः भगवद्गीता म्हणते चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तर त्या अशा पद्धतीने त्याच्यात झाल्यावर मग नियमावली लागली. मग आता तुम्ही काय करा, तुम्ही त्या धर्मामध्ये राहा, त्याच्यामध्ये काय करा, पालन करा. काय होईल त्यामुळे तुम्ही मोक्षाला जाता. तर अशा प्रकारच्या सृष्टीत नियमन केलेलं आहे. मग त्याच्या म्हणून सृष्टी मग पहिले कुठून आले म्हणजे ब्रह्मदेवापासून. किती सोपं झालं का नाही? पुराणामधून नावले तर सोपं झालं म्हटले असं झालं. पण अवघी एकाची चवीन म्हणून एकापासूनच झाले का नाही? मग ते कैचे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण ते नाही केला निवाडा. तुकोबरायांनी सांगितलं नाव अवघी एकाची चवीन. ऐका मग डोक्यात आलं का नाही? मग तुमच्या डोक्यातला हा विषय गेला. पण मग हे कशासाठी निर्माण केले चातुर्वर्ण्य? तर या सृष्टीमध्ये काम, कारण पूर्वी सुद्धा आज सुद्धा तीच परिस्थिती आहे, फक्त माणसं वेगवेगळी आहेत. कोणी एखाद्या म्हणजे आता वर्णामधला विचार जवळजवळ संपुष्टात जरी आलेला असला तरी वर्ण नाश पावलेली नाही दिसत. म्हणजे कोणी एखाद्याने जर ते म्हणले आहे आमच्या गावातल्या एका व्यक्तीने, एका क्षत्रिय व्यक्तीने चप्पलचं दुकान टाकले. मग आता त्याला कोणत्या यातीत टाकायचा, तो चपल्या विकतो. एवढंच नाही, सदाशिव पेठेत ब्राह्मणांची चपल्याची दुकान आहे, बरोबर आहे का? पुण्यामध्ये आहे, त्यांची चप्पलचं दुकान झालं. पण चप्पलचं दुकान झाल्यावर याती कोणती धरायची त्याची? बरं, त्याच्या वर्णातून गेला का नाही? तर मग असं द्या ना, मग त्याने तो व्यवसाय करतो, ठीक आहे तुमचं तुम्ही पहा. गेला तो तिथे. आजही जगात आहेत का नाही अस्तित्वात, चारही वर्ण अस्तित्वात, फक्त कोण कुठे गेला हे नाही सांगता येत. आणि पूर्वी शरीर दृष्टीने तो राहत होता, आता शारीरिक दृष्टीने तो राहिलेला नाही. आणि पुढे कलियुगाच्या अंताला कुठलीच जाती शिल्लक दिसणार नाही, वर्णही दिसणार नाही. एवढी का? कारण त्याच्यानंतर काय पुढे होणार आहे? नाश करायचा आपल्याला त्याचा. आणि मग हे जाती वर्ण तरी कशाला निर्माण केले? मोक्षासाठी केलेले होते, की त्याच्यामध्ये राहा बाबा. आणि तसा त्याच्यामध्ये राहिला तर तुला काय होईल? मोक्ष विचार करता येईल आणि चिंतन करून मुक्त होशील. आणि नाही झाला तर मग ये जन्माला, पुढे आपण नंतर सृष्टी उत्पन्न करू, त्याच्यामध्ये पुन्हा जन्म घेईन. तर अशी ही रचना आहे. आणि याच्यामध्ये हे जीव म्हणून सगळे जीव भगवंतापासून झाले, याच्यात काही दुमत नाही. पण झाल्यानंतर त्यांची शरीर बरं, त्याच्यातही मी नेहमी सांगतो, आणि इथे येऊन गेला ना तुमचा विषय आता, म्हणता जाती ही नित्य नाही,
कारण शरीरच नित्य नाही तर जाती कुठं नित्य राहिली. तुम्ही काय चालते एका शरीरावर बसले, तुम्हाला पुढच्या वेळेला हे जन्म मिळणार नाही. ते म्हणले बा आम्ही मराठा, तुम्ही मराठा असले तर पुढच्या वेळेस कुठे मराठा राहणार आहे. पहिली गोष्ट मानवी शरीरच मिळायला कठीण आहे तर मराठा कुठे घेऊन बसले. म्हणून जर पुढचा जन्म जर एखाद्या कुत्र्याच्या कुळात झाला, गाढवाच्या कुळात झाला तर याला कोणता वर्ण लावायचा. हा? अमेरिकेत गेला तर त्याचाही काही नियम नाही की आफ्रिकन कंट्रीज मध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्याचा जन्म झाला काय होणार आहे त्याचं. तेव्हा हे सारं काय चाललेलं आहे ईश्वराचं मनोगताप्रमाणे चाललेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला चांगलं चिंतन करताल त्यावेळेला तुम्हाला हे जगत कसं झालेलं आहे हे कळेल शास्त्रानुसार. आणि मग त्याच्यातला हा सगळा उलट तो मनुष्य या सृष्टीमध्ये खरोखर त्याला म्हणजे जर अशा प्रकारचं ज्ञान झालं तर भगवत सृष्टी कशी आहे हे कळते. त्याच्या चित्तातला सगळा राग लोभ हा नाश पावून जातो. त्याच्या चित्तात राहणारच नाही ना, हा क्रोध राहणार नाही, त्याच्या चित्तात भेद राहत नाही. आणि शास्त्राचं मनोगत बी तेच आहे की तुमच्या चित्तातला भेद गेलाच पाहिजे. आणि भेद नाशावर मोक्ष ठेवलेला आहे आणि भेदामध्ये जीव अवस्था ठेवलेली. जीव जन्माला काय येतो भेदामुळे येतो, द्वैतामुळे येतो. आणि भेद नाश पावला ज्याच्या चित्तातला तो मुक्त होतो. जाणार नाही तोपर्यंत बद्ध राहा. चला म्हणा जाती वर्ण हे मानवाला कारणीभूत झाले, मानवी शरीरापुरते मर्यादित झाले. आणि ज्या वेळेला या पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये गेले त्यावेळेला काय परिस्थिती झाली, त्यावेळेला काय काय कुठे जातीन वर्णन या कुठे काय राहिलेले तेव्हा. पण त्या पशु पक्ष्यांच्या त्या शरीरामध्ये नाही नियमावली लावली. धर्म हा मानवावर काम करतो, पशु पक्ष्यांच्यावर नाही. पशु पक्षी धर्माने वागतात हा भाग वेगळा. म्हणजे पाळा ते किती नियम पाळतात का नाही त्यांचे त्यांचे काय. सगळ्यात जास्त अत्याचारी जर कोण असेल तर माणूस आहे. माणूस या सगळ्या सृष्टीचा वापर स्वतःसाठी केलेला आहे, कोणालाच सोडलं नाही. त्याने हत्तीवर जाऊन बसला, वाघाला सर्कशीत आणलं. म्हणजे याने काय केलं सगळ्यात आता तुम्ही तर पहा यांत्रिकीकरणामध्ये तर मोठे मोठे पर्वत नष्ट करतोय हा. याला या अशा डोंगरात भिकार तर किरकोळच द्यायचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो म्हणून या सगळ्या ह्याच्यावर तो नियंत्रक बनलेला आहे असा. आणि तो काम करतो भोगामध्ये आला. एका बाजूला भोग आहे आणि एका बाजूला मोक्ष आहे. आजही आपण जर पाहिलं की सगळे जर बाहेरच्या देशात ज्यांना विकसित देश म्हणतात त्यांच्याकडे भोग प्रधान आहे आणि भारतीय संस्कृतीत ज्ञान प्रधान. आपल्याकडे जे आहे ते कुठेच नाही, पण जे आहे हे मौल्यवान. आम्ही भोगाची इच्छाच करत नाही त्यामुळे आम्हाला भोगाची अपेक्षाच नाही. की आम्हाला हेलिकॉप्टर घरावरती ठेवायचीच नाही. असं घर बांधायचं आहे की आम्हाला हेलिकॉप्टर घरावर राहिलं पाहिजे याची आम्ही इच्छाच करत नाही. कारण आम्हाला वैकुंठावरून यायला विमान येतं, आम्हाला हेलिकॉप्टरची काय इच्छा आहे. जे वैष्णव भक्त आहेत त्यांना. आणि हे खोटं नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला उत्कृष्ट त्याही पेक्षा उत्कृष्ट, कारण विकसित देशामध्ये असणाऱ्या भोगापेक्षाही उत्कृष्ट भोग स्वर्गात आहेत आणि वैकुंठात आहेत. म्हणून ते इथले कोण भोग भोगत बसलं. तेव्हा ज्याला जी इच्छाच करायची आहे तुम्ही पुण्य निर्माण करा आणि जा स्वर्गाला जा. स्वर्गातून या माघारी चक्कर मारून किंवा अजून कुठे जा वैकुंठाला जा त्या ठिकाणी. आणि हे लोक कागदोपत्री आहेत असं नाही, वास्तवात आहे हे लक्षात ठेवा. कशावरून शास्त्र. आणि तुम्ही काय मानता म्हणूनच आम्ही म्हटलं आस्तिक कोणाला केला वेद प्रामाण्य मानणार. हा विषय कशात आलाय वेदातून आला. तुम्ही जर वेदच नाही मांडल्यावर तिथं कसं काय येतं हे आडमुठे धोरण काम झालं. चला तर मग त्याने अजून उदाहरण दिलेलं आहे की मनुष्य ज्यावेळेस झोपेपूर्वी उद्या काय करायचं हे ठरवून ठेवतो आणि तो त्यावेळेस झोपतो त्यावेळेला ज्ञानशून्य झालेला दिसतो. बरोबर. परंतु ज्ञानशून्य म्हणजे झोपतो मनुष्य तर त्याला काय नाही, झोपला तो काहीच लक्ष काय नाही, स्मरण नाही.
आणि सकाळी उठल्यावर कालचं स्मरण होतं. त्याचे ते सूक्ष्म संस्कार अंतकरणामध्ये असतात. व्यक्ती ज्ञानात लीन झालेले असतात आणि उठल्यानंतर तो पुन्हा सर्व व्यवस्थित व्यवहार करतो. बिलकुल. त्याप्रमाणे जगताचे जे सूक्ष्म संस्कार आहेत ते समेष्टी ह्याच्यात लीन झालेले असतात. बिलकुल. म्हणून हा वृक्ष विज्ञानाने अनादित्व म्हणणं हे बरोबर आहे. परंतु जर तुम्ही म्हटले सृष्टीची उत्पत्ती आकस्मिक झाली तर ते पण बरोबर नाही. कारण एखाद्याने प्रयत्न करून स्वतः मुक्त होण्याचं केलं तर पुन्हा तुम्ही त्याचा तो व्यर्थ जाईल तो प्रयत्न. म्हणजे त्याची ती कर्मबीज ती मानावी लागतात आणि सृष्टीची उत्पत्ती आकस्मिक झाली होते असे म्हणणे प्राप्त आहे. म्हणजे कसं कर्मबीज तशीच राहिली आणि तीच कर्मबीज पुढच्या सृष्टीमध्ये डायरेक्ट दिली गेली. नवीन बीज तयार केली नाही कोणाची कर्म. त्याचा विषयच आला नाही. नाहीतर मग त्या पुन्हा आणखीन त्याला आकस्मिक सृष्टीची उत्पत्ती जर नाही मानली तर काय होईल पुन्हा म्हणजे प्रत्येक वेळेला भिन्न भिन्न मानावी लागेल आणि तिथं कोणते दोष येतील प्रत्येक वेळेला भिन्न भिन्न अकृत अभ्यासामध्ये दोष येतात. ते बी येणार आहेत पुढे अभ्यासाला आताच नाही. आणि मग माया प्रारंभ हे जे विषय आलेले आहेत ना ते पुढे 5व्या 6व्या तरंगात त्यांनी अजून समाधानकारक भाग आहे तो पुढे येईल तुम्हाला. चला वाचा आता. शेकडो लोक अधिकार नसताना इथूनच ना वाचा. शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात, लोकांस सांगतात, परंतु अनधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यास जसे फल प्राप्त होत नाही त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचारांचे म्हणजे संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप फल त्यास प्राप्त होत नाही. शेकडो लोक आहेत का नाही तुम्हाला सुद्धा असे लोक भेटत असतील का. काय करता म्हणजे काय नाही आम्ही अभ्यासाला जातो. काय त्याच्यात काय पडले कोणाष्ट अभ्यासाने काय करायचं तेव्हा. अभ्यासाने काय होतं ते शास्त्राचा आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो गाथेचा करतो त्यांनी काय उपयोग आहे त्याचा. म्हणजे तो काय करत नाही म्हणून तो दुसऱ्याला सुद्धा डिवसताना असाच करत असतो. याचा काय उपयोग आहे तेव्हा. त्याचा काय उपयोग आहे तेव्हा. त्याला उपयोगिता जर कळालीच नाही तर तो करून तरी काय करेल तेव्हा. किंवा काही संगतीमध्ये येतात पण त्यांना त्याचा अधिकार माहीत नसल्या कारणाने तिथून ते परत माघारी निघून जाताना दिसतात त्या ठिकाणावरून. शेकडो लोक अधिकार नसताना वेदांताचा विचार करतात. आता थोडासा मुद्दा गहन आहे चिंतन ऐका की वेदांताचा अधिकार शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात. म्हणजे वेदांत विचाराचा एक अधिकारी आहे. वेदांताच्या विचाराचा बी एक अधिकारी आहे. मग वेदांत विचाराचा अधिकारी कोण आहे. जो साधन चतुष्टय संपन्न आहे. म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक मोक्षता ही जर तयारच झाली नाही तर तो वेदांताचा अधिकारीच होणार नाही. म्हणून ज्याच्यात विवेक नाही म्हणजे सत्य असत्य याचं पृथक्करण करायची बुद्धीच नाही याला विवेक असं म्हटलेलं. खऱ्या खोट्याचा निर्णय ज्याच्या बुद्धीत होत नाही तो अविवेकी पुरुष आणि खऱ्या खोट्याचा निर्णय करणारा विवेकी. आम्ही फक्त सत्य मानू काय असेल ते सांगा. आम्ही नुसता असा देवदेव करायला तयार नाही. हा वेदांताचा अधिकारी होतो. त्याला काय करायचं सत्य शोधायचं काही अडचण नाही सत्य शोधलं जाईल. मग तर याला काय म्हणतात विवेकी. आणि मग तो अधिकार धारण केला नंतर वैराग्य. नुसताच विवेकी असा नाही ज्याच्याकडून काहीच सुटत नाही. वेदांताचा अध्ययन करायला येतात आणि तंबाखू खाऊन येतात आहेत बरं का. काही ठिकाणी सांगतो तुम्हाला तंबाखू खातात. मग हे असे जर असतील बावळट छाप तर त्यांचा काय उपयोग होणार आहे. म्हणून ते अनधिकारी ठरले. विचार करताना अनधिकारी ठरले. म्हणून ज्याचं मन ताब्यात नाही तो काय विचार करणार आहे तेव्हा वेदांताचा. म्हणून त्याच्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे विवेकी झाला नंतर वैराग्य. कमीत कमी आम्ही तुम्ही जेवू नका असं नाही सांगत तुम्हाला. ते म्हणजे महाराज म्हटले जेवणच येऊ नका. म्हणजे बा आम्ही तर कोणीच येणार नाही. तर जेवण करा पण सात्विक जेवण करा सात्विक आहार करा सात्विक आहार खा. आणि मग म्हणजे काय झालं वैराग्य झालं. म्हणजे त्याच्यातही असं आहे शारीरिक गरजा पूर्ण करण्या इतकं असणं चालेल कारण त्याच्यापेक्षा अधिक नको. जो लालचीच बनलेला आहे
त्याला वैराग्यहीन असं म्हटलेलं आहे, जो लालची आहे. हा बाबा अभ्यास करायचा तर तेवढ्या वेळामध्ये तो बाकीचं सगळं बंद केलं आणि आपल्या आपल्या चिंतनात वेळ दिला तर तो चांगला पुरुष आहे, वैराग्यवान आहे. म्हणून वैराग्य. तिसरी गोष्ट आहे तो शमाधी षटक, ज्याच्यामध्ये शम दम म्हणजे अंतःकरण निग्रह, इंद्रिय निग्रह, श्रद्धा, उपरती म्हणजेच वैराग्याचाच प्रकार आहे. तितिक्षा, समाधान या गोष्टी असल्या पाहिजेत. ज्याचं मन आहे ते उद्विग्न राहतं आणि उगाच सायरा वैरा पळत राहतो तो मनुष्य काय वेदांताचं चिंतन करेल. आणि चौथी गोष्ट आहे तो मुक्षुता असली पाहिजे, म्हणजे मोक्षाची इच्छाच पाहिजे. ज्याच्या चित्तात भोगाची इच्छा आहे त्याला वेदांत शास्त्र तरी काय करेल, कारण त्याला भोगच प्राप्त करावेत अशी इच्छा आहे. आणि भोगाने माझा नाश केला हे त्याला कळतही नाही, कारण विवेक नाही. आजपर्यंत आपला नाश कोणी केला आहे? भोगांनीच केला. भोगून मेलो ना आपण. प्रत्येक वेळेला जन्म घेतले त्यावेळेला भोगाच्या इच्छा ठेवल्या म्हणून पुढचे जन्म प्राप्त झालेले. हाही जन्म तुम्हाला मला प्राप्त असलेलं शरीर हे भोगाच्या इच्छेमुळेच प्राप्त झालेलं आहे. फक्त त्याच्यात थोड्याफार पुण्याच्या अंशामध्ये प्रत्येकाच्या भेद असतात. प्रत्येकाचं पुण्यही हे स्वतंत्र असतेच आणि त्याच्यामध्ये भेद असतो. कोणाची उंची याच्यातच हे साधन चतुष्टय संपन्नतेची अधिक उंची ज्याच्याकडे प्राप्त झाली की तो खरा पारमार्थिक बनतो. म्हणून असे अधिकार नसताना वेदांताचा विचार करतात, लोकांना सांगतात. हाही एक भाग झाला. विचार करतात आणि आम्हाला असं वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं याच्याशी काय मतलब आहे? वेदांतात काय लिहिलेलं आहे ते सांगा, तिथे काय आहे ते पहा. आणि मग हे अशा प्रकारचे आण अधिकारी, ज्याच्याकडे साधन चतुष्टय संपन्नता नाही, ज्याचा मलदोष गेलेला नाही, ज्याच्यात विक्षिप्तता प्रचंड आहे, त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करतो. अंगी कोणतंही लक्षण न बांधता दुसऱ्याला सांगणं, तर त्याचाही प्रभाव इतरांच्यावर होत नाही. कारण त्याला मधुरवाणीच्या नका पडू जाले यमपुरी मधुरवाणीच्या नका पडू भरी जाले यमपुरी जाल यमपुरी तुकोबऱ्या म्हणतात भोगावया. तर तेव्हा वैदुषम विदुषम तद्वत भुक्तये न मुक्तये. पै तोंड भरव के विचारा वैदुषम विषय आता आलं शास्त्र लक्षात घे. व्याख्यान आता समोर आला तो गेला. वैदुषम विषय वैदुषम विदुषम तद्वत भुक्तये न तु मुक्तये. तोंड भरव नाही ते आता माऊलींची ओवी आली. चला तेव्हा अशा प्रकाराने आचार्य सुद्धा सांगतात की या भोगामध्ये आसक्त असणारा हा अधिकारी ठरत नाही. चला, अनाधिकार्याने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यास जसे फल प्राप्त होत नाही. फल प्राप्त शंका आहे. फल जे प्राप्त होतं मोक्ष प्राप्ती, त्यावेळेस आपल्याला सूक्ष्म याचा बाद होतो, सूक्ष्म शरीराचा बाद होतो आणि याचा नाश होतो. म्हणजे आनंद परमानंद रूप आणि दुःख निवृत्ती रूप हे जाणवायचं कसं? कारण शरीरच नाही त्याला किंवा हेच नाही, अंतकरण बी नाही ना. तर जाणवणं म्हणजे भोग हा, आणि म्हणजे न फल जाणवता भेटलं बा. स्थिती, याला मोक्ष असं म्हटलं. मोक्षात भोग नाही, मोक्षात स्थिती आहे. म्हणून तिथे जाणवण्याचा विचार संपला. जाणणं हे बुद्धीच्या मार्फत होतं आणि बुद्धी ही बाहेरची यंत्रणा आहे. बुद्धी ही बुद्धी म्हणजे ब्रह्मण आहे. ब्रह्म बुद्धीत आहे, पण बुद्धीमध्ये ब्रह्मण आहे. बुद्धीच्या निश्चयाने ब्रह्मबोध होतो, पण ब्रह्मबोध होते काळात बुद्धी नसते. कळालं नाही का? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशाशी माऊलींची ओवी. तर त्याच्यात आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होईल ते बुद्धिवृत्तीच्या द्वारेच होईल, याच्यात काही शंका नाही. होतही ते, पण बुद्धीमध्ये जे ज्ञान प्रगट झालेलं आहे ते अज्ञान नाशक आहे. ब्रह्मबोध हा त्याच्यावरून भिन्न आहे. मला वाटतं एवढंच उत्तर आहे, याच्यापेक्षा दुसरं नाही. तुमचा हा प्रश्न याच्याशी संबंधित नाही. इथला जो विचार चाललाय ना आता, त्याच्यात संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप फल त्यास प्राप्त होत नाही असं म्हटलं. तर संसार दुःख निवृत्ती
तर पुढे जाऊन तुम्हाला असं म्हटलंय की संसार दुःख अस्तित्वातच नाही आणि परमानंद प्राप्ती, तर परमानंदाची प्राप्ती होतच नाही कारण तुम्हीच ब्रह्म आहात. म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती असं हा विषय तुम्हाला 4थ्या तरंगात सुरू होईल. चला, तर तेव्हा अनाधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यास जे फल प्राप्त होत नाही हे आम्हाला व्यवहारात सुद्धा माहिती आहे. एखादा अनाधिकारी असेल आणि तो करायला गेला कुटाणा तर कुटाणा वाढतो, कमी होत नाही. पण त्याला जसा तो अधिकारी बनतो तसं फल प्राप्त होतं. काय असतात, फार छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अनाधिकाऱ्याच्या लक्षात येत नाही आणि ती गोष्ट ज्याच्या लक्षात आली त्यालाच अधिकारी म्हणतात. म्हणजे जे बारकावा म्हणतो ना आपण, कोणतीही गोष्ट करायला जा तर त्याच्यातला एक बारकावा. नवीन दुकान टाकलं तर चालणारच नाही ते म्हणजे महाराज का हो चालाना, म्हणजे तुम्हाला बारकावा माहीत नाही आणि तोच त्याला बारकावा कळाल्या ती वस्तू कुठे विकत मिळते, कशी मिळते, त्याची किंमत काय, तो त्याच्यात कशी ओळखायची आणि ती कशी विक्री करायची, म्हणजे त्याचं विपणन सुद्धा कळालं पाहिजे. आणि हे सगळं कळतं त्यावेळेला मग त्याच्यानंतर ते म्हणजे आता महाराज तुमच्या कृपेने 3 वर्षानंतर दुकान चांगलं चाल. महाराजाची कृपा नाही, तू अधिकारी बनला, तू अधिकारी बनला. कुठेही महाराजाची कृपा लावून काय फायदा. ते पैशामध्ये संपत्तीमध्ये मुलं बाळ याच्यात तुमचं प्रारब्ध काम करतं. महाराजाची कृपा मानायची नाही. काय कारण आहे महाराज, तुम्हाला जर कळत नसेल ते कळायला लागलं महाराज, इथे महाराजांची कृपा आहे. शास्त्राने सांगितलं बरं का, ज्याला काहीच कळत नव्हतं ते कळायला लागलं तर समजून घ्यायचं तिथे महाराजांची कृपा काम करते. म्हणजे महाराजांनी कृपा केली त्याच्यावर म्हणून त्याच्यात त्याला काय झालं ते कळायला लागलं, समजायला लागलं, पाठांतर व्हायला लागलं. ते समजून घ्यायचं इथं कृपा होती. म्हणजे दया हा धर्म तिथं काम करतो. म्हणजे आशीर्वाद रूप मंगल सांगितलेलं आहे शास्त्रात. तर त्याच्यात भगवंता एखाद्या शिष्याविषयी करुणा उत्पन्न झाली, काय करावं, याचा उद्धारच व्हायला पाहिजे. पण हा अनाधिकारीमध्ये बसतो तर त्याला अधिकारी बनण्यासाठी देवाकडे गुरुची प्रार्थना करतात आणि ती प्रार्थना मंजूर होते. त्यावेळेला ती व्यक्ती अनाधिकाऱ्याचा अधिकारी होऊन जातो. तिथे काम करता येत. त्याच्यातलं ते सामान्यतः त्याचं ती दया पण शिरगुण उत्पन्न झाली पाहिजे त्याच्याविषयी तसा तर तिथे कृपाच होते ते. मग ते कृपा होते. त्याच्याकडे काही कळत नव्हतं पण आता इतकं कळतं, म्हणजे कळतं तरी समजून घ्यायचं इथं कृपा काम करायला लागली. आणि गावांसारखी अनेक उदाहरणं आहेत. हस्तामलक शंकराचार्य. चल, तर त्या दुसरं असं आहे की ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचं काय विश्लेषण केलंय. पहिल्या ओळीत लिहिलं होतं ओळीमध्ये की अधिकार नसताना वेदांत विचार करतात. आता वेदांत विचाराचे कसं आहे की साधन संपत्ती वाचून वेदांत विचार जर करत असेल तर त्याला फल प्राप्त होणार नाही. मग आता फल प्राप्तच होणार नाही पण पुण्य प्राप्त होतं बरं का. फल या पदाचे 2 अर्थ घेतलेले, मुख्य फल आणि अवांतर फल. असे फलामध्ये 2. नाही तर तुम्ही म्हणताल मग आपलं तर चला घरी, कारण आपल्याला काय फल प्राप्त होणार नाही. तर फलाचे 2 प्रकार लिहून ठेवा. फलाचा एक मुख्य फल कोणता आहे, मोक्ष. आणि अवांतर फल जे आहे तर मोक्षाची सामुग्री तयार करणं. मग ते एका जन्मात नाही झाले तर दुसऱ्या जन्मात. नाहीतरी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 2 वर्ष धंदा नाही चालला तर 3ऱ्या वर्षी तर चालेल. पण त्यांनी काय केलं पाहिजे, चिकाटी लावली पाहिजे आणि त्याचं संशोधन केलं पाहिजे. त्या संशोधनात त्याच्यातून होत आहे. ते तसं आहे जे अनाधिकारी मुमुक्षु सुद्धा आहेत ना, पण ज्यांची श्रवणात प्रवृत्ती झालेली त्याने काय करावं, श्रवणच करावं. म्हणजे तो पुढे जाऊन काय होणार आहे, मोक्षाचा अधिकारी होते. म्हणजे नाही एका जन्मात काम झालं नाहीच होत ना. एका जन्मात कोणाची कामं झाली तेव्हा, कोणाचीच कामं नाही झाली. आणि याला कारणीभूत सुद्धा आहे की अनेक जन्मापासून जर आपल्या या वासनांचं घबाड आपल्याजवळ असेल तर एका वेळेला स्वच्छ कसं होईल ते नाही होणार. तर जाईल हळूहळू, काळजी नाही करायची. पण नवीन वासना वाढवायच्या असलेल्या त्याचा नाश व्हायला अडचण नाही. पण जर नवीन भर पडत असेल तर मग काय करायचं,
तर म्हणून नवीन भर पडता कामा नाही. अर्थात आचरण श्रेष्ठ करणं हे पारमार्थिक माणसाचं पहिलं काम आहे. पारमार्थिक व्यक्तीचं पहिलं काम कोणतं असेल तर आचरणाची श्रेष्ठता. ज्याचं आचरण श्रेष्ठ झालं त्याच्या जवळ देव गेला, आणि ज्याचं आचरण भ्रष्ट झालं त्याच्यापासून तो दुरावला. पण बाकीचे जीव जरी सगळे आपलेच असतील तरी हे काय झाले, आचरणाने खाली 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 गेले. आणि मग खाली गेले जसजसे मग देवाच्या जवळ येण्यासाठी मग हे अशा प्रकारे सत्संगतीचा विचार सुरू झाला, आणि मग तो भगवंताच्या जवळ गेला. भोगापासून दूर जाणं म्हणजे देवाच्या जवळ येणं. जो भोगापासून जर दूर नाही गेला तर तो देवाच्या जवळ जाईलच कसा? म्हणजे चित्तात वासना बाळगायच्या आणि परत देवाच्या जवळ जायची इच्छा करायची, तर केवळ इच्छा राहील. लक्षात आलं ना? पण लगेच सुधारणा झाली पाहिजे. वैराग्य जर तयार झालेला असेल ना तर त्या व्यक्तीने काय करावं, आपल्या चित्ताची भूमिका आहे ती सातत्याने बदलत चालली पाहिजे. म्हणजे अधिक वैराग्य प्रधान, अधिक विवेकी. आणि हे काय दुःखदायकता नाही याच्यामध्ये. कोणी लोक भोगाने समृद्ध दिसल्यावर तुम्हाला असं वाटलं की हो त्यांची किती भोगाने समृद्ध, आम्ही बसलो ज्ञानेश्वरी वाचत, असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वेदांत शास्त्राचे अधिकारी नाही. लक्षात आलं ना? काय होते तो मोठी इमारत बांधली आणि आमच्या हातात म्हणले विचार सांग. आता विचार सांग, त्यात तुम्हाला तफावत कळाली का? तुम्ही श्रेष्ठ आहेत का तो श्रेष्ठ आहे? हे कळालं पाहिजे. आता तो तुमच्याकडे असा पाहिजे चाललं वाटतं दप्तर घेऊन असा तो पाहिजे, पण तो किती कनिष्ठ आहे हे त्याची त्यालाच कळत नाही. बऱ्या म्हणजे हे अज्ञानी माणसांना हे नाही कळत, आपला अनाधिकार नाही कळत. पण तुमच्या समोरून जर तुम्हाला जर असं कोणी म्हणत असेल तर म्हणाला का त्याचा तो भाग आहे, त्याला काय कोणी काय करणार. लक्षात आलं? हे कळालं पाहिजे. आपली उंची आपल्याला जर नाही कळाली, वारकऱ्याची उंची वारकऱ्याला जर नाही कळाली तर मग कोणाला कळणार आहे? हा जो वैष्णव आहे ना तो खरंच खरं श्रेष्ठ आहे. तो ज्यांनी सगळ्या सृष्टीमध्ये खरं प्रेम जर करत असेल कोण तर तो केवळ वैष्णव करतो. त्याच्या चित्तातला भेद गेलेला असतो, द्वैत नष्ट झालेला असतं, तो श्रेष्ठ असतो. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबवणा चराचर आपणची झाला. याच्यापेक्षा दुसरं काय? चला. याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्व वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. बरोबर आहे, कारण विवेकासहित वैराग्य असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबराय म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. त्याच्या चित्तामध्ये जर असं वैराग्य जर असेल तर मग तो प्रपंचावर पाणी ओतू शकतो. प्रपंचावर पाणी ओतणं म्हणजे पाप नाही. मनातला प्रपंच जाळणं हे सर्वश्रेष्ठ वैराग्याचं घटक आहे. मनातला प्रपंच, बाह्य प्रपंचाला नका काडी लावत बस. तो ईश्वराने निर्माण केलेला आहे. मुलं बाळ काय जशी जाग्यावर राहतील तसे राहतील. कितीतरी साधू संतांच्या अशा गोष्टीत ना ते कान्होबा पाठक ज्या वेळेला असे वाड्यामध्ये त्यांच्या नातवंडांना खेळवत होते. कान्होबा पाठक म्हणजे माऊलींच्या समाधीच्या वेळेला त्यांनी कीर्तन केलेलं आहे. समाधी सोहळ्यात कीर्तन केणार ते कान्होबा पाठक. केंदूर गाव आहे आळंदीच्या तिथे, आणि ते राहत होते. तर ते एक काशी क्षेत्रात राहणारा जो पंडित होता विद्वान, त्याला भगवान शिवजींनी सांगितलं स्वप्नात येऊन की सध्या तुला ब्रह्मबोध देणारा एक साधू महाराष्ट्रामध्ये केंदूर नावाच्या गावात आहे, कान्होबा पाठक नाव आहे, त्यांच्याकडे जा. असं काशी क्षेत्रातल्या त्या संन्याशाला सांगितलं. तर शोधत महाराष्ट्र शोधत, पूर्वी म्हणजे पाय यायचं होतं, ते असं नव्हतं की काय वाहन मिळाले की चालला भरू दे. ते शोधत आले आणि ते केंदूरमध्ये आले त्यावेळेला. ते असे समोर पाहिलं, ते म्हणले वा कान्होबा पाठक कुठे? म्हणजे ती वाड्यात दिसते का तो माणूस? तेच आहे. आणि ते नातवंड खेळवते. आता ते म्हटला मी संन्याशी भगवी कपडे घातले आलो आणि मी या गृहस्थी माणसाकडे कशाला जावं? त्याच्या डोक्यात पहिला खटका उडाला. ते म्हणले बा बहुतेक भगवान महादेवांनी चुकीचा तर दृष्टांत नाही ना दिला, रॉंग नंबर लागला असा प्रकार. आणि मग त्यांनी ते पाहिल्यावरती ते पण ते म्हणते चला आता एवढ्या लांबून आलेलो आहे आपल्याला तर काय जावं तर लागेल. आता जवळ आल्यावरती त्यांनी पाहिलं आणि आता काय करावं बा, हा तर म्हातारा
नातवंड सांभाळू राहिले आणि हे काय मला बोध देणार आहे. आणि असा भाव आल्यावर त्या कानोबा पाटकाने जे नातवाला मांडीव धरलं होतं तसंच आडात टाकून दिलं. कारण समोर आडा होता, पहिले जुने वाडे होते त्यात आड होते, त्या आडात टाकून दिलं त्यांनी. टाकून दिल्यावरती ते उचललं नातवंड की दिलं टाकून, दुसरं आलं पळत त्याला उचललं की टाकून दिलं. आता म्हटले मला असं वाटत होतं की हा इथपर्यंत ठीक होतं, पण असं दिसतंय की हा म्हातारा बावळट सुद्धा असला पाहिजे. कारण ह्याने काय केलं, आता म्हणले नातवंडाला का टाकलंय, त्या पोरांना का टाकलं आतमध्ये, ती पळत आला तेव्हा ह्यांना का टाकून दिलं. आता म्हणले तुझी बी कमालच आहे, तुझ्या मनात काय चाललं होतं म्हटले की ह्या म्हातारा ज्ञानी कसा असेल आणि हा नातवंड खेळवतो ते अर्थी नाही, म्हणून मी नातवंड टाकून दिली. मग तुझं तरी आता तरी समाधान व्हायला पाहिजे का नाही. त्यावेळेस त्याचं लक्षात आलं की आपल्या मनात काय चाललंय हे त्यांना कळतं. हा, आणि ते म्हटले पण ते बाकीचं जाऊ द्या म्हणले महाराज, पहिल्यांदा त्यांना वर काढा. ते म्हटले पोरांनो या रे, की पोरं आतून घरातून खेळून बाहेर आले. योग मायेचा चमत्कार आहे तो त्यांच्या. साधू संतच होते एवढे. आणि ते म्हटले मग त्याने साष्टांग दंडवत घातलं. तर साधू कळायला बी कठीणता आहे. म्हणजे विवेकासहित वैराग्य काय असतं. नातवंड खेळवत होते म्हणजे वैराग्य ही नाहीत असा अर्थ. तर विवेक हा वेगळा आहे. म्हणून आपल्या चित्तातून प्रपंचाचा त्याग, काय म्हटलं होतं मी, बाह्य प्रपंचाला नाही काढी लावता येत, तो तर ईश्वर निर्मित आहे. पण चित्तातल्या आसक्तीचा 100% त्याग, काहीच नाही, चित्तात आसक्तीच नाही. त्या दिवशी तुम्हाला मग त्यावेळेला तुम्ही ज्या आनंदात असताल त्या आनंदाला सीमा नाही. कारण तुम्हाला काही जन्माला आलं तरी वाढदिवस साजरा करावा असं वाटणार नाही, आणि काही मेलं तरी तुम्ही रडणार नाही. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभ जया जय. चला, या अधिकाऱ्याच्या निर्णयाने वेदांत शास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकावर वेदांत औदासीन्य आणतो, मनुष्यास दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो. याचे कारण बहुधा ऐका, याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्वक वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. आणि ही खरी गोष्ट आहे. जगात फार विवेकी आणि वैराग्यवान आहेत का? कोणीच नाही, दुर्मिळ आहेत. म्हणजे सगळे लोक. एक पहा, सामान्य लोक परमार्थच कोण करत नाही असं नाही. आत्ताच आषाढ महिना संपला, बऱ्याच लोकांनी तर सगळ्या देवादेवी देव त्यांना नैवेद्य दाखवले असते. म्हणजे आम्ही तर काय आहोत, पारमार्थिक आहोत. गावामध्ये आज सुद्धा कितीतरी, मी बी लहानपणी तेच करत होतो ना. आता चरवी घ्यायची आणि गावातल्या सगळ्या देवांना पाणी घालायचं, ते सांगायचे, आणि मग त्याच्यानंतर यायचं, आणि मग त्याच्यानंतर पुढचा. ही काम का झालीच ना. तर याच्यात देव केला का नाही, पण देवाचा अर्थ कळाला का नाही. असा किती समाज आहे आपला, याच्यात किती लोक परमार्थ करत असते, त्यांना त्याचं ज्ञानच नाही ना. काय देव नावाचा काय पदार्थ आहे आणि त्याची तरी काय अपेक्षा काय आहे त्याच्यात. तर म्हणजे हे जर जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणून त्याच्यानंतर मग इकडे अध्ययनाची प्रवृत्ती आहे. खऱ्या देवाच्या ओळखीसाठी शास्त्र पुढे आलेलं आहे. आणि मग खरा देव नसलेला, मानलेला, केलेला, त्यांनी बनवलेला, तर या देवाने हे देव मोक्ष देत नाहीत. म्हणून पूर्ण विवेक वैराग्य सापडायला कठीण आहे. आता जो कोणी खासच अधिकारी मिळाला तर त्याचं कल्याण होतं. या अधिकाऱ्याच्या निर्णयाने वेदांत शास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकावर वेदांत औदासीन्य आणतो, म्हणजे उदास करून टाकतो. का हो म्हणले महाराज, सगळे अनाधिकाऱ्यांचाच भरणा जास्त आहे. तुमच्याकडे किती लोक येणार आहेत तेव्हा अभ्यासाला? येतील तेवढे येतील. सोनाराच्या दुकानात गिराईक कमीच असतं, भाजीपाला मार्केट गच्चच असतं. भाजीपाला मार्केटचा हिशोबच वेगळा असतो. आणि सोनाराच्या दुकानात ते असंच करत राहतो दिवसभर, कोणी आलंच नाही, कारण त्याला अधिकारीच नाही ना. 1 लाखाचं सोनं दररोज खरेदी करायला कोण येणार आहे? हा, 10 रुपयाची मेथी खरेदीला बाजारात माणसं राहणार, तसा प्रकार येतो. म्हणून वेदांत शास्त्र औदासीन्य आणतं असं वाटतं, पण तसं नाही बरं का. ऐका पुढे सांगतील. मनुष्यास दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो. यामुळे देशाचे फार नुकसान होते. या साधू संतांनी आमच्या देशाचे वाटोळे केले. असे काही आहेत, राजकीय लोक सुद्धा आहेत असे काही म्हणणारे. या देशाचं वाटोळं कुणी केलं असेल तर टाळ वाजवणाऱ्यांनी केलं, देश बुडावला, वेळ वाया घालवला यांचा.
नाही तर कितीतरी तळ्याची कामं झाली असती, कोणी यांनी कामं केली असती, त्यांनी कामं केली असती. काय हो तुम्ही नुसतंच रामकृष्ण हरी म्हणत लोकांना बसवलेलं आहे. ह्यांनी कामं, एवढ्या कामाचे तास वाया गेले का नाही, मग देशाची काय झाली असं त्यांना वाटतं. पण त्यांना याच्यातलं वर्मच कळत नाही की काय हो, हे देशाची सुधारणा आहे का देशाचं वाटोळ हे कळण्यासाठी एक अधिकारी लागतो, आणि तो अधिकारी येत नाही. ते दुसऱ्या क्षेत्राचे अधिकारी असतील आहे ना, दुसऱ्या त्या क्षेत्राचे ते अधिकारी असतात. मतं कशी मिळवायची हे आम्ही नाही सांगणार, त्यांना त्याचं का ज्ञान असतं, कारण ते त्याच्यातले अधिकारी असतात. वेदांत शास्त्राच्या विचारात औदासीन्य आणतात, देशाचं वाटोळं करतात असे म्हणणारे इकडचे अनाधिकारी आहेत. चला, अशा प्रकारचे लोक जे आरोप करतात ते शास्त्र रोष न जाणता करतात, बरोबर, असे स्पष्ट दिसून येईल. बिलकुल. कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे हा. ते वेदांत विचाराचे अधिकारीच नाहीत व त्यांचे करिता वेदांत शास्त्र निर्माणही झाले नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. वा, खडसावून सांगितलं साखरे महाराजांनी. ते म्हटले जर असे कोणी असतील तर ते वेदांत शास्त्राचे पहिले अधिकारी नाहीत, आणि अधिकाऱ्याने केलेल्या विचाराला तिथंही फल नसतंच. म्हणून वेदांत शास्त्र अवदासीन्य आणतं, वेळ वाया घालवतं किंवा आणखीन काय असा अर्थ बिलकुलच नाही. तर उलट तेच अनाधिकारी असल्यामुळे त्यांना हे शास्त्र कळत नाही. ते कारण त्यांच्या चित्तात भोगाची, ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे. तो मनुष्य इकडला अधिकारी नाहीच आहे. आम्ही बी म्हटलेलं की अगोदरच म्हटलं की हा इकडला अधिकारीच नाही. ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी ज्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले आहे, त्याच्या चष्म्यातून पाहिले तर विषय भोगार्थ किंवा विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालवणे म्हणजे मनुष्यत्वाची हानी करून पशुत्व संपादन करण्यासारखे आहे असे दिसले तर त्यात नवल काय आहे? ब्रह्मलोकापासून, ब्रह्मलोक कुठे आहे? वरच्या ब्रह्मलोक, त्यालाच वैकुंठ लोक आणि त्यालाच कैलास लोक म्हणतात. तो सगळ्यात वरचा आहे. म्हणजे तिघांना एकच कसं काय म्हणायचं, तर तुमच्या उपासनेवरून त्याचे भेद निर्माण केलेले. जे प्रणवाची उपासना करतात ते ब्रह्मलोकाला जातात आणि त्यांना तोच लोक ब्रह्मलोक प्रतीला येतो. जे भगवान शिवजींची उपासना करणारे शैव आहेत त्यांना तोच लोक कैलास प्रतीला येतो. आणि जे विष्णूचे उपासक आहेत, उभागंध लावणारे, त्यांना वैकुंठ लोक प्रतीला येतो. पण आता आणि मग त्या तो लोक झाला. आता तिथे तरी काय आहे? उत्कृष्ट भोग आहे. तिथे काय आहे? नुसते उत्कृष्ट नाही, अति उत्कृष्ट भोग आहे, जे स्वर्गाच्या भोगापेक्षाही उत्कृष्ट आहे. तो काय आहे? वैकुंठ लोक आहे. स्वर्ग भोगापेक्षाही श्रेष्ठ आहे. संकल्पाच्या द्वारे भोगांची उत्पत्ती होते. तिथे काही प्राप्त करावं, तुम्हाला जर पैसे लागत असतील तर तुम्हाला नोकरीला जावं लागतं का नाही, धंद्याला जावं लागते का नाही, तुम्हाला धंदा करावा लागतोय. ते म्हणजे स्वर्गात महाराज कोणता धंदा टाकता येईल? म्हणजे स्वर्गात तुम्हाला धंदा टाकायची आवश्यकता नाही, कारण तिथे चिंतामणी, कल्पतरू, कामधेनू हे कुठे येतं? ज्ञानेश्वरी ऐकली का तुम्ही? आता मागच्या पाठामध्ये त्यावेळेला विषय येऊन गेलेला आहे. ते सगळं कुठे आहे? तिथे आहे. तर तिथे तरी कामधेनू, चिंतामणी झाले. आता वैकुंठाला गेले त्यावेळेला कामधेनू नाही, चिंतामणी बी नाही. का? तुम्हीच कामधेनू, तुम्हीच चिंतामणी, हा तुम्हीच कल्पतरू. स्वर्गात कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी तरी वेगळे मानले आणि वैकुंठामध्ये त्यालाच करून टाकले. असे म्हणले आता कोणत्या शिपला जाऊ? करायची शिपची गरज नाही. काय हवंय? जे मिळेल तुम्हाला, जे अपेक्षा आहे भोगाची, काय तुम्ही म्हणताल तसे. ते म्हणले मग 10 बाय 10 सोन्याचं घर भेटेल का? आणि 10 बाय 10ची कंजूसी का करतो? 10 बाय 10 कोण किनी गेलेलं आहे? मी सोन्याचं सांगितलं बरं. सोन्याचं घर 10 बाय 10 मिळेल का अशी कल्पना कुठं केली? तर त्याला बावळटच म्हणतात. कारण तू असं कर की 5 एकरात 10 एकरात सोन्याचं घर होईल का महाल, अशी इच्छा कर, तर तुला तिथं प्राप्त. आणि तिथं शरीरही तशी आहे, कारण कल्पांपर्यंत टिकतात. कल्पच्या कल्प टिकतात. भोग संकल्पाने उत्पन्न होतो
त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणारे भोग जे आहेत ते काय चटणी भाकरी सारखी आहेत का? चला ते जाऊन बघा. हे ज्ञान नाही. पण अशा प्रकारचे ज्याला म्हणतात ब्रह्मलोक. आता ऐका, ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी आता मी भोगाची इतकी चर्चा केल्या, तुमच्या चित्तात वाटलं का नाही आपल्याकडे काहीच नाही, आपण जावं काय नुकतीकडे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही विचारसागराचे अधिकारी नाही. लक्षात आलं ना? कारण त्याच्यात तुच्छत्व बुद्धी येणं गरजेचं आहे. भोगाविषयी ज्याला सत्संगतीने, मग सत्संगतीत बसून बसून काय कळालं? अरे भोग आहेत ते. ज्या ठिकाणी भोग आहे तिथे माया काम करते, हे कळालं का? एक भोगता, दुसरा भोग, आणि भोगणारा इथे कोण काम करते? माया आहे. माया रूपी त्रिपुटी आहे. आणि तुम्ही कोण आहेत? सच्चिदानंद घन परमात्मा. त्याला भोग भोगण्याची काय गरज आहे? ऐका, हा आता लक्षात आलेला मुद्दा माझ्या. जसा मृत्यू लोकात भोग मिळवण्यासाठी कष्ट करावं लागतं, स्वर्गात कष्ट न करता भोग प्राप्त होतो. वैकुंठ लोकात त्यालाच भोग बनवला आणि निर्गुण निराकार मोक्षात भोग नष्ट केला. क्रम लक्षात आला? मग तुम्हाला निर्गुण निराकार मोक्षच अपेक्षित आहे, पण तुम्ही भोगामध्ये, मग ते म्हणजे महाराज ह्याला टप्पे तरी का टाकले? डायरेक्टच करायला पाहिजे. कारण या चित्तातल्या वासना नाश पावत नाही. वासना क्षय मनोनाश हे झाल्याशिवाय निर्गुण निराकार मोक्ष प्राप्तच होत नाही. काय करावं लागेल त्याला टप्प्याटप्प्याने क्रमशः असं वर चढावं लागतं. इथे सुद्धा मृत्यू लोकात म्हणून वरचे लोक सोडून द्या, स्वर्ग लोक आणि वैकुंठ लोक हे सोडून द्या तुम्ही, आणि तिथे गेल्यावर तिथं तुम्ही अजून लंपट होणार. ते म्हणजे आता तर सगळंच उपलब्ध झालेलं आहे, मग आता काय नुसतं झोपायचंच काम झालं, नुसता मोबाईल हातात घेऊन नुसतं असंच करायचं काम झालं. अजून लंपट झाली का नाही? इथे मृत्यू लोकात नासक्या भोगात जर इतकं ऐश्वर्य मानतात, हे याच्यात तुच्छत्व निर्माण करत नाही, तर स्वर्गात काय तुच्छत्व तयार करणार? तेव्हा हा मृत्यू लोक आपल्या दृष्टीने भाग्याचा आहे. आपल्या दृष्टीने भाग्याचा म्हणजे इथे विटण्याची शक्यता आहे. उथलेनी वैराग्यतेने त्रिवर्ग आयसा सांडणे भोमनिया सुने आत्ताची गेले, हे या ठिकाणी संभवनीय आहे. भोग भोगता सरले समजत विठोट विठले गेले प्रारब्ध संचित घडला हरिसी. निळा म्हणे घडला हरिसी एकांत हो, आणि त्यावेळेला तो जीव मुक्त होतो. एवढी प्रक्रिया आहे. हे सगळं वेदांताचं सार सांगितलं बरं तुम्हाला. याच्यामध्ये असं टप्पे दिलेले. आता बघा, तेव्हा सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले. लोक म्हणतात कशाला वैराग्य करायचं हो महाराज, विनाकारण चांगलं आहे, भोग भोगलेलं चांगलं असं जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही मोक्षाचे अधिकारी होत नाही. मग तुम्हाला अजून वैराग्य निर्माण व्हावं लागतं. वैराग्याचं लक्षण असं केलंय हे ब्रह्मलोकापर्यंत. हा, अनुकूल मांडलेल्या. हा, तर आता त्याच्यात अजून तुच्छत्व बुद्धी, त्यागाची इच्छा म्हणजे तुच्छत्व बुद्धी, तर त्याचं नाव वैराग्य असं केलेलं आहे. म्हणून वैराग्य या पदाचा अर्थ जेवण न करणे असा नाही. वैराग्य या पदाचा अर्थ उन्हात चालणे असा नाही. वैराग्य या पदाचा अर्थ कपडे न घालणे असा नाही. वैराग्याचा काय अर्थ करू राहिले तुम्ही? काय त्यालाही आता पाय भाजत असतील ते म्हणजे पार वैराग्यवान माणूस आहे बरं का, कडक उन्हात तसाच चाललेला आहे, हे बावळट माणूस आहे असं म्हणायचं. पाय भाजतात ना, शरीर आहे ना तुझं, मग त्या शरीराला, शरीर जोपर्यंत आहे तो, पण त्या शरीराला भोग नको ना देऊ, त्या भोगाची इच्छा नको ना करू, हे वैराग्य. आणि जरा भूक लागलेली तर अन्न खातो तर ठीक आहे, काय अडचण नाही, आणि खाल्लेल्या अन्नात जसा आहे तसा संतुष्ट आहे. याच्यातच का हेच का दिलं तेच का दिलं, हे भोगाची अपेक्षा. आणि असलेल्या अन्नावर समाधानी राहणं, जे ताटात येईल ना ते खावं,
जे ताटात येईल ते हे वैराग्यवान पुरुषाचं लक्षण आहे. हा मनुष्य वैराग्यवान असला पाहिजे. आणि भोगी मनुष्य म्हणतो याला काय चव आहे का, यात काय मीठ आहे का, यात मीठच जास्त झालंय, आमकच झालंय, आगानच झालंय. तर तो मनुष्य हा त्याच्या चित्तात प्रीती असली पाहिजे भोगाची, हे सिद्ध होत. आणि जोपर्यंत प्रीती आहे त्याला विचारसागराचा तो अधिकारी बांधला. म्हणून कमीत कमी काय म्हटले नाथ महाराज, जैसी स्थिती आहे तैशा परी राय, कौतुक तो पाय. किंवा सावतोबा महाराज काय म्हटले, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहा. जसं देव ठेवील ना तसं राहा ना, आहे त्याच्यात समाधानी राहा. तर हे लोक करत नाही. आता जर असं करत असताल तर पहा. दुसरा आहे विषय भोगार्थ, म्हणजे विषयाच्या भोगणं आणि प्राप्त्यर्थ. भोगार्थ आणि प्राप्त्यर्थ, भोगाविषयी आणि प्राप्तीविषयी आयुष्य घालवणे म्हणजे मनुष्यत्वाची हानीच आहे. आणि आज लोक तरी त्यालाच महत्व देत आहेत की आमच्याकडे अधिक विषय संपादन केले, तुमच्याकडे काय. अशा लोकांच्यात काय स्पर्धा चालू आहे. आमच्याकडे सारे विषय भोग आहेत, तुमच्याकडे भोग आहेत तर तुम्ही असेच मरणार आहे आणि पुढे जन्माला परत कुत्र्या मांजराच्या जाणार आहे. लक्षात आलं ना. आमचा वारकरी कुत्र्या मांजराच्या जन्माला जाणार नाही, तो पुन्हा मानवी शरीराला येईल. जर त्याच्याकडून जर काय राहिलेलं असेल, चिंतन करायचं राहिलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की पुन्हा मानवी शरीर मिळावं, तर तुम्ही भगवत चिंतन करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून भोग मिळावे, तर मग तुम्ही भोगप्रित्यर्थ तसं कर्म करत राहा, तुम्हाला तिकडे जाता येईल. तोही रस्ता उघडा असेल. कोणी कोणाचे रस्ते दाबून ठेवलेले. पण म्हणजे जर हे न करणं म्हणजे पशुत्व संपादन करण्यासारखे आहे. मग हे पशुपक्षी सुद्धा घरटीच बांधतात ना, घर बांधतात का नाही. त्या गवळणी किती सुंदर घरटी बांधतात बरं. त्या विहिरीवर असे जाऊन बघा, ते तुम्हाला असे दिसतील की अतिशय सुंदर आतलं घर, बेडरूम, हॉल, ते सगळं तयार केलं त्यांनी सुद्धा. खालचे असे कप्पे, त्यात वर अंडी घातलेली असतात. काजवे, मेलेले काजवे, जिवंत काजवे नाही लावते. आतून लाईटीसाठी बल्ब लावले. त्या सर्पाला, कारण त्याची सर्प त्याची अंडी खातो ना, मग त्याला अशी फांदीच्या वरच्या टोकाला अशी लोंबतात. आयडिया आहे का नाही. त्या सर्प त्या फांदीवर आला की घसरून पडतो आणि पाण्यात जातो. तेवढं बाई हे याचा छंद सोडलेला बरा, तिने संरक्षित केलं का नाही. अजून काय बुद्धी पाहिजे बा. आणि सुंदर घरं बांधली तिने एकटीने. चोचित ती गवताची काडी आणून बनवली. माणसं सुद्धा हेच करतात. माणसं आणि पशुपक्ष्यांच्यात काय फरक पडला, काय नाही. जर तुम्ही मोक्ष संपादन करत नसतात पशुपक्ष्याच्या तुलनेमध्येच आहे. वाचा. पण हा विरोध अधिकाराचे लक्षण यथार्थ समजले म्हणजे आपोआपच नाहीसा होण्यासारखा आहे. बिलकुल. म्हणून तात्पर्य सांगणे प्राप्त झाले. म्हणून एवढा आम्ही थोडासा विषय वाढवला. ठीक आहे. जीव ब्रह्मैक्य हा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय असून कारणासह वर्तमान सर्व संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद म्हणजे ब्रह्माची प्राप्ती हे फल आहे. परमानंद म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच आनंद स्वरूपता. आणि तुम्ही कोण आहात, ब्रह्मच आहात. मग तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हा तुमचा या ग्रंथाचा मुख्य विषय झाला. तुम्हाला काय शिकवलं जाईल, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान दिलं जाईल. म्हणजे तुम्ही परमात्मा आहे अशा पद्धतीचा विचार या ग्रंथाने निर्माण केलेला आहे. आणि तुम्हाला फल काय मिळेल तर मोक्ष नावाचं फल, म्हणजेच परमानंदाची प्राप्ती. आणि म्हटले मग महाराज आमच्या संसाराच्या दुःखाचं काय करायचं, तर म्हटले संसार हा झालाच नाही तर दुःख कशाचं, झालेल्या पदार्थाचं दुःख असतं. जो झालाच नाही त्याचं दुःखच नसतं. पण ते म्हणजे आम्हाला तर भासतो, म्हटले भ्रमाने भासतो. म्हणून तिथं परत संगती कोणती आली, भ्रमाने भासतो. रज्जूवर सर्प झालाच नाही, तो तिन्ही कालात नाही, भूतकालात नाही, वर्तमान कालात नाही आणि भविष्य कालातही नाही. रज्जू सर्प दृष्टांत आला ना लक्षात. त्या म्हणजे तिथे जर तिन्ही कालात नाही, तसं जगत नावाचा प्रकार काय आहे, म्हणजे जगत झालं नाही. मग जगत झालं नाही तर स्वर्ग झाला असेल, स्वर्ग झाला नाही. स्वर्ग झाला नाही तर वैकुंठ तरी झालेला असेल, तर वैकुंठ झालेलं नाही झालं. आणि मग म्हटले मग ब्रह्म ज्याला ब्राह्मी स्थिती ते ह्याचं काय,
ते म्हटले ती आजही आहे, उद्याही राहील, म्हणून अनादि आणि अनंत केवळ ब्रह्मच आहे. लक्षात आलं? मग हे मध्ये जे भासत आहे, मध्ये जे शरीर आलेली ती अज्ञानकृत आहेत, अविद्येने आलेली, आणि अविद्येचा नाश करण्यासाठी हे शास्त्र पुढे आलेले. यांनी काय केलं? तुमची अविद्या घालावली, जगत उडवलं, तिन्ही शरीर उडवली, कारण सूक्ष्म स्थूल शरीर बाधित करून टाकली, पंचकोशाचा निराश केला. लोकांतर जी खोटी भासत होती पुराणांनी दाखवली का नाही? पुराणांनी तरी लोकांतर का दाखवली? याची बुद्धी काढायची, या लोकांची बुद्धी काढायची, आणि त्याला कुठं न्यायचे? स्वर्गादी लोकाला पाठवून द्यायचे. ते म्हणले मग हे तर फसवं काम झालं. या पुराणांनी काय केलं? फसवलं. तर फसवलं तर हे तुम्हाला कळेपर्यंत फसवलं का? तुम्हाला जर कळत नाही तर त्यांचं फसवलं हा आरोप तुम्ही करू शकता का? चॉकलेटी देणार